नमस्कार, मी माधुरी वैद्य. मध्यंतरी महाराष्ट्रात घडणाऱ्या घटना या चांगल्या नव्हत्या, सकारात्मकही नव्हत्या. पण जसं भयंकर उकाडा होत असताना एखादी थंड वाऱ्याची झुळूक येते, तेव्हा जो आनंद होतो तसाच आनंद जेव्हा एक छोटीशी बातमी कानावर पडली आणि ती बातमी होती श्री विकास पंडित, बोरिवलीत राहणारे. त्यांना केंद्र सरकारतर्फे प्रतिष्ठित अतिथी म्हणून 26 जानेवारीच्या परेडसाठी उपस्थित राहण्याचं मानाचं आमंत्रण मिळालेलं होतं. देशातल्या 800 जणांना असं आमंत्रण मिळालं आणि त्यात बोरिवलीतल्या श्री विकास पंडित यांचं नाव होतं. आणि त्याचं कारण काय होतं तर प्रधानमंत्री सूर्याघर मुफ्त बिजली बिल योजना या योजनेचा त्यांनी स्वीकार केला होता. त्यासाठी त्यांनी पुढाकार फार लवकरच घेतला होता. त्यांच्या पुण्याच्या घरामध्ये त्यांनी 2.7 GW सौर प्रणाली आपल्या घरासाठी वापरली आणि म्हणूनच त्यांना हे आमंत्रण देण्यात आलं होतं. आणि नंतर तर आनंदी आनंदगडे इकडे, जिकडे तिकडे चोहीकडे अशीच अवस्था झाली होती. बालकवी त्र्यंबक ठोंबरे यांची ही कविता आहे आणि त्याची 3 कारणं महत्त्वाची. नंतर आनंदाच्या बातम्या येतच राहतील, पण त्यावेळेला ज्या 3 महत्त्वाच्या आनंदाच्या कारणांसंबंधात आपण बोलणार आहोत ती आहेत. त्यातलं पहिलं, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पुरस्कारामध्ये पद्मभूषण पुरस्कारासाठी दिवंगत श्री मनोहर जोशी जे मुंबईचे होते त्यांचं नाव घोषित करण्यात आलं होतं. आणि पद्मश्री पुरस्कारासाठी 3 जणांची नावं घोषित करण्यात आली महाराष्ट्रातल्या. किंबहुना ते तिघंही मुंबईतले आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण वासुदेव कामत, श्री वासुदेव कामत हे जरी मीरा भाईंदर रोडमधले असले तरी ते बोरिवलीत फार पूर्वीपासून सगळ्यांना ठाऊक आहेत. कारण बोरिवलीच्या वनविहार उद्यानमध्ये ते होतकरू चित्रकार विद्यार्थ्यांना सातत्याने मार्गदर्शन करतात. आणि त्याचप्रमाणे बोरिवलीत तर त्यांचं स्वागत आणि त्यांना बोरिवलीकरांनी पुष्कळ वेळा पुरस्कृत केलेलं आहेच. पण पागोडामध्ये जी चित्र आहेत, बोरिवलीच्या जवळ जे पागोडा आहे त्यामध्ये ती बुद्ध जीवनाची सगळी चित्र श्री कामत यांची आहेत. अयोध्येच्या राम मंदिरात रामदरबाराची जी चित्र आहेत तीही श्री कामत यांचीच आहेत. 2006 त्यांच्या माय वाईफ या पोर्ट्रेटला अमेरिकेत पुरस्कार मिळाला होता. पद्मश्री पुरस्कारातलं दुसरं नाव आहे श्री अशोकजी सराफ यांचं. आमच्याच वयाच्या आसपास असणारे अशोकजी अगदी तरुणपणापासून ते आज तागायत आमचं सातत्याने मनोरंजन करत आहेत, निखळ आनंद देत आहेत. दुसऱ्यांना हसवणं हे काही सोपं काम नाही आहे आणि ते त्यांनी अगदी खुबीने सतत केलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांच्या कामाची पोचपावतीच केंद्र सरकारने त्यांना दिली आहे असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो. तिसरं नाव आहे ते अच्युत पालव यांचं. हे सुद्धा श्री कामत यांच्याप्रमाणेच जे स्कूल ऑफ आर्ट्सचे विद्यार्थी होते आणि आर्ट फॉर्म कॅलिग्राफी, अक्षर जिवंत करण्याचं कॅलिग्राफी हे एक माध्यम आहे असा त्यांचा विश्वास आहे. आणि ही कला लोकांना आवडते, आनंद देते आणि म्हणूनच तरुण
कॅलिग्राफीकडे आकर्षित होतात. त्यामुळे त्यांनी नवी मुंबई इथे शाळासुद्धा त्या संदर्भातली उघडलेली आहे. आता तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दावोस इथे झालेल्या समिटमध्ये देशामधल्या इतर राज्यांच्या पेक्षा पुष्कळ जास्त म्हणजे 16 लाख करोडची आर्थिक गुंतवणूक महाराष्ट्रासाठी आणली आहे. अर्थात ते त्याबद्दल म्हणतात की हे सगळं वन इंडिया या प्रकारे आपण घेतलं पाहिजे, कारण महाराष्ट्र हा शेवटी आपल्या देशाचाच भाग आहे आणि त्यामुळे ही देशाचीच प्रगतीला उपयुक्त अशी गुंतवणूक आहे असं त्यांचं सतत विधान असतं आणि ते अर्थात योग्यच आहे. पण आम्हाला महाराष्ट्रातले म्हणून जास्त अभिमान आहे. आम्हाला तर वाटतं जणू काय ते महाराष्ट्राचे जागतिक आर्थिक राजदूत आहेत, कारण राजदूताला जे गुण अपेक्षित असतात ते सर्वच्या सर्व श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यामध्ये आहेत. आणि ही जी गुंतवणूक आहे ती विविध क्षेत्रांसाठी आहे, म्हणजे व्यापार, उद्योग, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक सर्वांसाठी. आणि त्यामुळेच महाराष्ट्रात 80 लाखाहून जास्त तरुणांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. आता एकच इच्छा आहे की हे सर्व निव्वळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्षात यावं आणि जेव्हा श्री फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत तेव्हा आपण हा विश्वास नक्कीच बाळगू शकतो की ते प्रत्यक्षात सुद्धा येईल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. नमस्कार.